जय शिवराय, जय किसान. तर आज रविवार आहे म्हणल्यावरती पूर्ण आठवड्याचं काम आमच्याकडनं एकाच दिवशी करून घेतलं जातं. रानात गेल्यावरती मोटर चालू करणे, पाणी लावणे आणि दुसरं काहीतरी काम उरकून घेणे. रानात गेल्यावर मला जेवढी स्टार्टरची भीती वाटत ती ना, तेवढी पप्पाची सुद्धा वाटत नाही. आणि त्यात जर स्टार्टर चालू करून सुद्धा मोटर चालू झाली नाही, विहिरीत पाणी पडलं नाही ना, आपला तर बीपी शूट होतो. कारण पप्पाची इतकी भीती वाटते ना. नंतर पप्पा म्हणले, "पंप धुवून घे आणि औषध मारून घे." मी पंप धुवायला लावला होता. मी पूर्ण मोटरीखाली त्याला अंघोळ घालून टाकले. आता तो चालू होईन का नाही याची गॅरंटी कमीच वाटते. चालू जर नाही झाला तर पप्पा मला बंद करून टाकणार कायमचं. पंप धुतल्यानंतर ही सावली उलटी दिसू राहिली बुवा. माझ्या अंगात भूत शिरलं काय नाही. मीच एक भूत आहे. माझ्या अंगात कशात भूत शिरते. पंपाने बदला घेतला बुवा. उचलताना त्यांनी इतका जीव काढला ना की पूर्ण अंघोळ मला घालून टाकली. त्याचा बदला सक्सेसफुल झाला. नंतर औषध मारायला गेल्यावर ह्या माझ्यासोबत भांडणारे व्यक्ती काही कमी आहेत का? सगळ्यांना असं वाटतं की मी भांडते, पण मी अजिबात भांडकुदळी नाही. सगळे माझ्याबरोबर भांडते, त्याच्यामुळे मी तुम्हाला भांडकुदळी वाटते. औषध वगैरे मारून झालं. आमच्या इकडे त्या दिवशी मी फक्त हूल पेटवली होती. वाघ सुटलाय. पण आता खरं सुटलंय बुवा. 2-3 जणांनी पाहिलं. पण ते म्हणतात ना, आपण जेव्हा पाहत नाही तर डोळ्यांवरती विश्वास तोवर ठेवायचाच नाही. वाघ जरी आला तरी मी त्याला तणनाशकाचं औषध देऊन त्याला मारून टाकेन. कारण माझ्या तेवढी हिंमत आहे. मी त्याचे दात मोजू शकते. समोर आल्यावर बत्ती गुल होती सगळ्यांची. पाणी चालू केल्यानंतर औषध मारले म्हणल्यावर चला आता पात्राड गोळा करायला जायची वेळ झाली. या पाण्यात लय अडथळे येत होते म्हणून मी अडथळे साईडला सारले. जसे जीवनात अडथळे येते तसे पाण्यात अडथळे येणं फिक्सच होतं. रानातलं पाणी एक म्हणजे असं असतं, जे आपण मिनरल वॉटर असतं ना, ते पिल्यावर सुद्धा आपल्याला जेवढी एनर्जी मिळत नाही ना, तेवढे हे रानातलं पाणी डोसल्यावर एनर्जी मिळते. पाणी प्यायची पण एक ट्रिक असते बरं का. मी रानात कुणी नसलं ना, कुत्र्यावानी पाणी पित असते. असं चाटून ट्राय करते. पण ही सांगायची गोष्ट नव्हती. पण आज जरा सिन्सिअरवानी पाणी पित होते. त्याच्यामुळे मला पण चांगलं वाटत होतं. म्हणलं चला तोंड पण धुवून घ्यावं. तेवढंच फेअर अँड लव्हली लावल्यासारखा ग्लो येईन. पण नाही आला. आपली नॅचरल त्वचा आहे ना, ग्लो कशाचा येणार? उन्हाने वरनं कलर सोडलाय त्याच्यामुळं नॅचरल त्वचेवरती ग्लो येणं शक्यच नाही. ॲक्टिव्ह